पशुवैद्यकीय दवाखाना म्हटलं की अंधूक, ओसाड आणि अडगळीची जागा अशीच प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. पण शिरूर तालुक्यातील करंदी गावातील पशुवैद्यकीय दवाखाना ही प्रतिमा पूर्णपणे बदलतो. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील सर यांच्या अभिनव संकल्पनेतून तसेच माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रकांत वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे साकार झाला आहे एक अद्वितीय बोलका दवाखाना, जिथे भिंती बोलतात, रंग बोलतात आणि प्रत्येक कोपरा पशुपालकांना ज्ञान देतो. सन 2009 मध्ये स्थापन झालेल्या या दवाखान्याला 2016 मध्ये नवीन इमारत मिळाली. आज ही इमारत केवळ वहिटामातीची नाही, तर सौंदर्य, स्वच्छता आणि संस्कारांची जिवंत प्रतिमा आहे. दवाखान्यात प्रवेश करताच रंगीबेरंगी फुलांनी सजलेला परिसर, कुंपणाजवळ उमललेली फुले आणि भिंतींवर रेखाटलेली आकर्षक चित्र पाहून मन प्रसन्न होते. प्रत्येक भिंत जणू पशुपालकांशी संवाद साधते. लसीकरण, चारा पिके, स्वच्छता याबाबत थेट मार्गदर्शन करते. या भिंतींवर घोषवाक्ये, माहिती फलक, लसीकरण तक्ते, चारा पिकांची माहिती अशा असंख्य मार्गदर्शक गोष्टी रेखाटलेल्या आहेत. याशिवाय दवाखान्यात मासिके, पुस्तिका ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे पशुपालकांची ज्ञानाची भूक भागते. हा दवाखाना केवळ उपचार केंद्र नाही, तर ज्ञानवर्धनाचे मंदिर आहे. येथील सेवा पशुपालकांसाठी वरदान आहेत. पशु उपचार व शस्त्रक्रिया, कृत्रिम रेतन, वंध्यत्व निवारण, गर्भतपासणी, खच्चीकरण, लसीकरण आणि स्वतंत्र सोनोग्राफी युनिट. ज्या पशुपालकांना त्यांचे पशु दवाखान्यात आणता येत नाहीत, त्यांच्यासाठी अधिकारी कर्मचारी फिरता पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत वाड्या वस्त्यांवर जाऊन घरपोच सेवा देतात. हेच या दवाखान्याचे खरे वैशिष्ट्य आहे. जनतेच्या दारापर्यंत पोहोचणारी सेवा. या संकल्पनेला बळ मिळाले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर राजेश वासनिक, गट विकास अधिकारी श्री महेश डोके, तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉक्टर वसंत गारुडकर व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर नितीन पवार यांच्या प्रेरणेने. आणि या कल्पनेला प्रत्यक्ष रूप दिले ते डॉक्टर अमोल येडे, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी. त्यांच्या कल्पक बुद्धीमुळे आणि शासकीय अर्थसहाय्यामुळे करंदीचा दवाखाना आज एक सुंदर, प्रसन्न आणि ज्ञानदायी केंद्र बनला आहे. लोकहितासाठी ही संकल्पना साकारली. पशुपालकांना अधिकचा फायदा होईल अशी आमची आशा आहे. शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्याद्वारे ग्रामीण भागात उद्योजकता विकास करण्याचे काम आम्ही करत आहोत. स्वच्छ, सुंदर वातावरणामुळे आमच्या कामाला हुरूप मिळतो, असं इथले अधिकारी सांगतात. आज करंदीचा बोलका दवाखाना हा केवळ उपचार केंद्र नाही, तर पशुपालकांसाठी ज्ञानाचे मंदिर, प्रेरणेचे स्थान आणि सौंदर्याचा अनुभव बनला आहे. ग्रामस्थ आणि पशुपालकांकडून या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. अधिक विस्तारानं सांगायचे झाले तर हा दवाखाना म्हणजे ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. येथे येणारा प्रत्येक पशुपालक केवळ उपचार घेऊन जात नाही, तर नवीन माहिती, प्रेरणा आणि आत्मविश्वास घेऊन परततो. भिंतींवरील चित्र ही केवळ सजावट नाहीत, तर ज्ञानाचे जिवंत ग्रंथ आहेत. प्रत्येक रंग, प्रत्येक रेषा, प्रत्येक घोषवाक्य हे पशुपालकांच्या जीवनाशी जोडलेले आहे. दवाखान्याच्या स्वच्छतेमुळे आणि सौंदर्यामुळे येथे येणाऱ्या लोकांना एक वेगळाच अनुभव मिळतो. जणू ते एखाद्या मंदिरात प्रवेश करत आहेत. डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांची कार्यतत्परता, घरपोच सेवा आणि लोकहिताची भावना यामुळे हा दवाखाना खऱ्या अर्थाने जनतेचा दवाखाना ठरतो. करंदीचा बोलका दवाखाना हा केवळ एक इमारत नाही, तर ग्रामीण विकासाची, पशुसंवर्धनाची आणि लोकहिताची जिवंत कहाणी आहे. सद्यस्थितीत एक पशुवैद्यकीय अधिकारी व एक व्रणोचारक व एक परिचर येथे कार्यरत आहेत. कार्यरत डॉक्टर हे उच्च शिक्षित असून पशुप्रजनन व विकृतीशास्त्र तज्ज्ञ आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी करत जनतेच्या दारापर्यंत सेवा दिली जात आहे.